तर तुमचं वजन हे वाढलेलंच राहणार आहे, कमी होणारच नाहीये। छोटे छोटे जे बदल आहेत ते तुम्हाला फक्त करायचे। नमस्कार, जर तुम्हाला तुमचं सुटलेलं पोट कमी करायचंय ना, तर आज ज्या 5 गोष्टी सांगेन ना त्या तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि जर तुम्ही केलं ना तर तुमचं एका महिन्यातच तुम्हाला किती छान रिझल्ट तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पोटावरचा फॅट कमी होताना तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे जसं सांगेन तसं तुम्हाला फॉलो करायचंय, काहीही कठीण नाहीये। जसं आपण दररोज आपलं जे रुटीन आहे ना त्याच्यात तुम्हाला फक्त थोडेसे काही बदल करायचे। काही म्हणजे एवढं टेन्शन घेण्यासारखं तर अजिबात तुम्हाला काही सांगणार नाहीये, तुम्ही एकदम इझिली करू शकणार आहात, फक्त तुम्हाला करायचं आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंट्स करा। तुम्हाला तुमचं वजन किती किलो कमी करायचं आहे नक्की कमेंट्स करायचे आहेत, त्यामुळे विसरू नका, एक कमेंट्स नक्की करा। तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तर सकाळचा नाश्ता हा तुम्हाला 9 किंवा 9:30च्या आत तुम्हाला करायचा आहे आणि नाश्त्यामध्ये तुम्हाला प्रोटीन आहे की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे। तर आता काय होतं की आपण नाश्ता आहे ना, तर नाश्ता हा जनरली काय होत असतो, पोहे, उपमा, चहा चपाती, चहा बिस्किट, तर हे सगळं आपल्याला खायचं नाहीये। याच्यामुळे काय होतं माहितीये, हा जो सगळा नाश्ता आहे ना तो हेल्दी आहे, म्हणजे आता उपमा, पोहे हे सगळं हेल्दी आहे, पण काय होतं की याच्यामुळे आपण नाश्ता तर करतो पण हे सगळं पचायला हलकं आहे आणि यामुळे काय होतं आपल्याला ते इझिली आपण डायजेस्ट करतो आणि काय होतं त्याच्या थोड्या वेळ लगेच आपल्याला भूक लागते। आणि हा जो आपला आहार आहे ना तो जास्त आपला कार्बोहायड्रेट आहे आणि तो आपल्याला लवकर पचतो आणि काय होतं की आपल्याला लवकरात लवकर भूक लागते, आपलं पोट भरलेलं राहतं, पण आपल्याला काय होतं की तो आपला जो नाश्ता आहे ना तो हलका आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला तुमचा इझिली तो डायजेस्ट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लवकर भूक लागते आणि मग आपण अजून काहीतरी खातो। आणि शिवाय त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये जास्त आपण कॅलरीज घेत असतो, त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज वाढतात तुमच्या आणि त्यामुळे तुमचा जो फॅट आहे ना तो जास्त वाढत चाललेला असतो। तर याऐवजी तुम्हाला काय करायचंय, प्रोटीन युक्त तुमचा नाश्ता असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य ऍड करू शकता, अंडी, ओट्स खाऊ शकता, डाळींचा वापर तुम्हाला करायचंय, तुम्हाला पाहायचं आहे म्हणजे तुम्ही डाळीचा चिला बनवू शकता आणि रात्री डाळ भिजत ठेवा, मुगाची, मसूरची जी असेल ती, त्याच्यामध्ये थोडंसं मिरची, अद्रक, लसूण टाकून तुम्ही त्याचा डोसा, त्याच्यावरती पनीर टाकून असा सुद्धा नाश्ता खूप छान बनतो। मसाला ओट्स बनवू शकता, खूप सारे ऑप्शन्स आहेत, किंवा तुम्ही उकडलेले कडधान्य चाट बनवू शकता आणि ते सुद्धा तुम्ही नाश्त्यामध्ये, याच्याने तुमचं पोट सुद्धा भरलेलं राहतं, तुम्हाला कमी कॅलरीज मिळणार आहेत, तुमच्या शरीराला प्रोटीन मिळणार आहे। आणि बघा जर तुम्ही हे सगळं केलं ना तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इतका छान रिझल्ट दिसेल ना, तुम्हाला पोट भरले राहतं, बाहेरचं काहीही खायचं मन होत नाही। असा नाश्ता ज्या वेळेला आपला असतो ना त्यावेळेला तुमच्या क्रेविंग्स कमी होतात, म्हणजे तुम्हाला बाहेरचं काहीही खावंसं असं वाटत नाही आणि आपण जास्त कॅलरीज सुद्धा जास्त खात नाही, त्यामुळे असा नाश्ता तुमचा असला पाहिजे। आता नंबर 2 वरती कोणती गोष्ट आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्रीचं जेवण। रात्रीचं जेवण हे तुम्हाला 7 वाजायच्या आत करण्याचा प्रयत्न हा नक्की करा। जिथे असाल, ऑफिसमध्ये असाल, जे असेल ते कॅरी करा। मला माहिती आहे कठीण आहे, पण महिनाभर करून पहा, रात्रीचं जेवण खरंच खूप महत्त्वाचं आहे, 7च्या आधी करण्याचा प्रयत्न करा आणि तेही जेवण तुम्हाला एकदम हलकं असलं पाहिजे। असं नाही की तुम्ही जास्त खाताय म्हणजे 7च्या आधी करायचं म्हणून जास्त खायचंय, असं नाही, तुमचं जेवण जे असणार आहे ते हलकं असलं पाहिजे। आणि जर तुम्ही रात्री उशिरा जेवलात ना, उशिरा जेवतो आणि जास्त जर आपण जेवलो तर आपली रात्री जेवल्यानंतर काहीही आपली ऍक्टिव्हिटी, आपली काहीही हालचाल होत नसते, त्यामुळे काय होतं आपण जे काही खाल्लेलं आहे ना ते आपल्याला एकतर डायजेस्ट सुद्धा होत नाही आणि तुमच्या कॅलरीज जास्त वाढतात, आपल्या कॅलरीज बर्न होत नाही, तशाच साचून राहतात आणि त्याचंच रूपांतर आपल्या फॅटमध्ये होत असतं आणि हे पोट आपलं सुटत चाललेलं असतं। त्यामुळे तुम्हाला रात्रीचं जेवण हे लवकरात लवकरच जेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही हे करणार आहात ना, सकाळी उठल्यावरती तुम्हाला एवढं छान तुमचं शरीर हलकं वाटतं की नाही, करून बघा। आता तिसरी गोष्ट काय आहे तर जेवणानंतर लगेच झोपायचं नाहीये, म्हणजे ते दुपारचं जेवण असू दे किंवा रात्रीचं जेवण असू दे, तुम्हाला लगेच झोपायचंच नाहीये। असं केल्यामुळे काय होणार आहे माहितीये, जर तुम्ही जेवलात आणि लगेच तुम्ही झोपायला किंवा साधं बसायला जरी गेलात ना, कारण जेवल्यानंतर ना आपल्याला किमान 100 पावलं तरी आपल्याला चालायचंय, 100 पावलं तरी आपल्या शतपावली आपल्याला करायचीच आहे। मग तुम्ही समजा जर जेवल्यानंतर लगेच बसत असाल किंवा झोपायला जात असाल तर काय करा, जेवल्यानंतर खूप कामं असतात, भांडी घासणे असं, ओटा पुसणे असे, हे सगळं करा आणि थोडंसं तुम्हाला वॉक करायचं आहे, चालायचं आहे, थोडं 5 मिनिटं, एवढं 5 मिनिटात तुमची 100 पावलं होणार आहेत, फक्त करायचंय, लगेच बसायला जायचं नाहीये। तुम्ही जे पण जेवलेलं असाल ना ते अजिबात तुम्हाला डायजेस्ट होणार नाहीये। तर बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, असं पण मला विचारतात की आम्ही दुपारचं झोपत नाही, आम्ही डायरेक्ट रात्रीचंच झोपतो, पण आपण काय करतो की जेवल्यानंतर आपण लगेच जाऊन बसतो, म्हणजे टीव्ही बघत असणे, काही काम असेल तर आपण बसूनच राहतो नुसतं,
हालचाल आपण करत नाही आणि त्याच्यामुळेच काय होतं, आपल्या कॅलरीज काय बर्न होत नाही आणि त्याच्यामुळे आपलं पोट पण सुटतं आणि ते पोट काय कमी होत नाही. हे सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा की तुमचं वजन का कमी होत नाहीये, मी कुठे चूक करते, ह्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जेवल्यानंतर थोडा वेळ 1-2 मिनिटं तरी तुम्हाला शतपावली करायची आहे. माझ्या चॅनलवरती मी एक्सरसाइज व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे की तुम्ही जेवल्यानंतर कोणते व्यायाम एकदम सोपे करू शकता, लगेच केले तरीही चालतील. खूप छान रिझल्ट आहे त्याचा. 1-2 मिनिटात तुमचे ते व्यायाम होऊन जाणार आहेत. कारण जेवल्यानंतर तुम्हाला थोडं तरी तुमच्या फिजिकली ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजे. त्यामुळे तुम्हाला नक्की थोडा वेळ का होईना पण थोडा वेळ शतपावली तरी तुम्हाला नक्की करायची आहे. आता नंबर 4 वरती काय असणार आहे तर बघा, तुम्हाला ना जेवढं शक्य असेल तेवढं 2 पायावरती बसून खाली काम करा. खाली मांडी घालून नाही तर बसून. म्हणजे तर ती कामं कुठली असतात, कपडे धुणे असू देत किंवा लादी पुसणे असू दे, साधा जर कपडे घडी करायला बसला असाल तर 2 पायांवरती बसा. म्हणजे आपण जसं मलासन मध्ये बसतो तसं आपल्याला बसायचं आहे. पूर्वीची लोक बघा शेतामध्ये तशी 2 पायावर बसून कामं करत होती, त्यामुळे त्यांचं पोट आहे ना हे जास्त सुटत नव्हतं. आताच आपलं काय झालेलं आहे, आपण जी पण कामं आहेत ना ती खाली बसून मांडी घालून बसून करतो किंवा खुर्चीवर बसून किंवा उभे राहून करतो. त्यामुळे काय होतं, आपल्या पोटावरती ताण येत नाही आणि आपल्या पोटाची स्ट्रेचिंग तर अजिबातच होत नाही. आणि जेवढं तुम्ही तुमच्या पायांवरती बसून जी काही कामं 1-2 मिनिटं जे तुम्हाला कामं तुमच्या दिवसभरात आहेत ना ती बसून तुम्ही करणार आहात ना, त्यावेळेला आपले जे कोर मसल असतात ना त्याच्यावरती ताण येतो आणि त्याच्यामुळेच आपला खरं तर पोटाचा फॅट हा कमी व्हायला लागतो. पण आपण तसं करतच नाही, आपल्याला ताण येतच नाही. त्याच्यामुळे काय होतं, पोट हे हळूहळू जसं पुढे आहे ना तसं पुढे पुढे अजून अजून वाढत जातं, कमी होत नाही. त्यामुळे हे छोटे छोटे बदल आहेत ना हे तुम्ही करून पहा. केलात तर तुम्हाला किती छान रिझल्ट दिसेल. ऐकायला सगळ्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटत असल्या ना तरी खूप सोप्या आहेत. फक्त दिवसभरात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून करायच्या आहेत. जर तुम्ही तुमच्या पायांवरती बसून कामं केलात ना तर तुमचे कोर मसल्स मजबूत होणार आहेत आणि तुमचं पोट कधीही वाढणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. आता नंबर 5 वरती सगळ्यात महत्वाचं आहे. तर 5वं काय आहे तर तुम्हाला साखर, मैदा, बेकरी प्रोडक्ट्स, कोल्ड ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आहेत. बेकरी प्रोडक्ट, साखर, मैदा हे फक्त आणि फक्त ग्लुकोज युक्त असतात. याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज मिळणार आहे आणि यामुळे तुमच्या शरीरावरील जी चरबी आहे ना ती हळूहळू वाढत असते. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर बंद करायचे. जेवढे शक्य आहे तेवढे बंद करा. बघा, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात ना तर एका महिन्यामध्ये तुम्हाला एवढा छान रिझल्ट दिसणार आहे. तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होते. करून बघा. मी माझ्या चॅनलवरती एवढ्या एक्सरसाइज व्हिडिओ सुद्धा सांगितलेले आहेत की तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता, ते पण घरच्या घरी. आणि जसं हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की मला हे सगळं लक्षात ठेवून करायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं करा. केलात नाही ना तर तुमचं वजन हे वाढलेलंच राहणार आहे, कमी होणारच नाहीये. त्याच्यापेक्षा काय आहे की छोटे छोटे जे बदल्स आहेत ते तुम्हाला फक्त करायचे आहेत. हा काय होणार आहे, जास्तीत जास्त तुम्हाला थोडासा त्रास होईल सुरुवातीला, पण एकदा जर शरीराला सवय झाली ना किती छान तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसणार आहे. पोट पुढे येतं ना आपलं त्यावेळेला सगळे आपले आजार चालू होतात. तर जर तुम्हाला नको हवं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे आणि दररोज थोडा वेळ व्यायाम करायचा आहे. आहारावरती लक्ष ठेवायचं आहे. जशा गोष्टी सांगितल्यात तशा फॉलो करायच्या आहेत. बघा किती छान रिझल्ट दिसणार आहे, नक्की दिसणार आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर कमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.